मम्मीने इथे सकाळी सकाळी राजगिऱ्याचे लाडू बनवायला घेतले. घरात खूप सारा राजगिरा होता. मग बोलली की तुला राजगिऱ्याचे लाडू बनवून देते. आणि आता फायनली 15 दिवसांच्या मस्त सुट्टीनंतर मी चालले परत माझ्या सासरी. सासरी चालले म्हणताना ह्या बघा सासवा सुना सकाळपासून माझ्या बॅग भरायला लागली होती. मला काय देऊ आणि काय नको असं झालेलं त्यांना. माझ्या आजीने घरामागे असलेल्या थोड्याशा जागेमध्ये खूप सारा भाजीपाला केलेला. तिथून तिने ताज्या ताज्या भाज्या तोडून आणल्या. आणि मम्मी बघा इथे राजगिऱ्याच्या लाडूची तयारी करत होती. मस्त लाह्या उडवून घेतल्यानंतर पाक बनवला, त्याच्यामध्ये शेंगदाणे घातले आणि नंतर गॅस बंद करून राजगिरा त्याच्यामध्ये मिक्स केला. आणि सगळं हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून झाल्यावर आम्ही बसलो लाडू बांधायला. म्हणून म्हटलं मीही थोडी मदत करते तिला. म्हणून असा लाडू बांधायला घेतला. आणि ह्याचं एक वैशिष्ट्य आहे, हा लाडू कधीही दाबून नाही बनवायचा. हातामध्ये घ्यायचा आणि फक्त गोल गोल फिरवून तो लाडू बनवायचा. कारण आपण बाकीचे लाडू जसे बांधतो ना दाबून, तसं बनवलं तर हा राजगिऱ्याचा लाडू खूप घट्ट बनतो आणि खातानाही कठीण लागतो. त्यानंतर माझे दीर मला घ्यायला आले होते, म्हणून मग मी ते नाश्त्याची तयारी करत होती. आणि बघता बघता तर एवढ्या पिशव्या झाल्या. मग फायनली आम्ही घरून निघालो, सगळ्यांना बाय वगैरे केलं. आणि असा होता माझा आजचा दिवस. भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.